नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा इथे ठाणे महानगरपालिकेअंतर्गत आरोग्य विभाग इथे पदभरती निघालेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पदभरती असणार आहे आणि इथे जे असणार आहे थेट मुलाखतीद्वारे तुमची इथे भरती केली जाणार आहे। तर या पदभरतीमध्ये कोणती पद भरली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी पात्रता कोणती लागणार आहे, बाकीच्या सर्व अटी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा। तर चला आता व्हिडिओला सुरू करू। तर पहा, आता इथे पहा मेडिकल ऑफिसरचं हे पद आहे विद्यार्थी मित्रांनो इथे, आणि त्याच्यामध्ये मेडिकल ऑफिसर मध्ये MBBS किंवा BMS उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहेत। प्लेस ऑफ पोस्टिंग इथे पहा, नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर UHWC मध्ये तुमची ती पोस्टिंग केली जाणार आहे। एज लिमिट असेल MBBS उमेदवारासाठी मिनिमम 18 इयर्स आणि मॅक्झिमम 69 वर्षापर्यंत इथे अर्ज करू शकतील। BMS चे उमेदवार ओपन कॅटेगरी असतील तर 18 ते 38 वर्षापर्यंत इथे अर्ज करतील आणि रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर 18 ते 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकणार आहे। आणि टोटल ते 56 पोस्ट विद्यार्थी मित्रांनो भरून घेतल्या जातात, म्हणजे खूप साऱ्या पोस्ट इथे भरून घेतल्या जाते। 56 पोस्ट, खूप साऱ्या पोस्ट इथे तुम्हाला पाहायला भेटणार। त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज पहा, SC साठी 9 आहे, SC साठी 5, VJA साठी 2, NTB साठी 2, NTC साठी 2, NTD साठी 1, SB साठी 1, OBC साठी 12, SCBC साठी 7, AWS साठी 7 आणि ओपन साठी अशा प्रकारे एकूण 56 पोस्ट इथे मित्रांनो भरल्या जात आहेत। आता यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता कोणती लागणार आहे, तर MBBS लागेल, क्लिनिकल एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट सेक्टर अँड रजिस्ट्रेशन मीन्स MMC तुम्हाला इथे लागणार आहे। गव्हर्नमेंटचा प्रायव्हेटचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला चालून जाईल आणि त्यासोबत तुम्हाला रजिस्ट्रेशन MMC चं कंपल्सरी असणार आहे। आता BAMS साठी बघा, एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल लागणार आहे आणि त्यासोबत रजिस्ट्रेशन लागेल MCIM चं तुम्हाला इथे, आणि तुमच्याजवळ जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। MBBS उमेदवारासाठी 60,000 रुपये दरमहा मानधन इथे दिलं जाणार आहे आणि BMS च्या उमेदवारासाठी 40,000 रुपये दरमहा मानधन इथे दिलं जाणार आहे। त्यानंतर पहा, आता निवड प्रक्रिया जी असेल तुमची थेट मुलाखतीद्वारे इथे निवड प्रक्रिया केली जाणार आहे। त्या निवड प्रक्रियेचे एकूण 50 गुण दिले जाणार आहेत। ते कशा प्रकारे आहेत पहा, इथे सब्जेक्ट नॉलेज असेल, रिसर्च अँड अकॅडमिक सेक्शन, लिडरशिप अँड क्वालिटी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अबिलिटी किंवा एक्सपिरियन्स अशा प्रकारे प्रत्येकी तुम्हाला 10 मार्क इथे दिले जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। एकूण 50 गुण तुमचे इथे असणार आहेत, 50 मार्काची एक्झाम असणार आहे। आता गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स असेल तर 2 मार्क्स दरवर्षाला इथे दिले जाणार आहेत, प्रायव्हेट असेल तर 1 मार्क पर इयर असं दिलं जाणार आहे। त्यानंतर बघा, अर्ज करण्यासाठी तारीख असणार आहे काय, त्यासाठी पत्ता काय असणार आहे या गोष्टी इथे दिलेल्या आहेत। तर पत्ता आहे बघा, सर्वात प्रथम नरेंद्र बल्लाळ सभागृह, पहिला मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार, वैद्य मार्ग, चंद्रवाडी 5 पाकडी, ठाणे इथे तुम्हाला हा अर्ज करावा लागणार आहे विद्यार्थी मित्र। त्यासोबत तुम्हाला अर्ज कर्तव्य शैक्षणिक, तांत्रिक, व्यवसायीच्या अभ्यासक्रमाची सर्व माहिती म्हणजे रिझल्ट वगैरे तुम्हाला ते जोडायचा, सर्व तपशील तुम्हाला शैक्षणिक अर्हतेचा जोडायचा आहे। अनुभव असेल तो जोडा, संगणक अर्हता लागणार आहे, जर तुमचा एक्सपिरियन्स MSCIT असेल किंवा बाकी इतर कुठली अर्हता असेल संगणकाबाबतीत तर तुम्हाला जोडायचे। कागदपत्रे, प्रमाणपत्र सर्व सादर करायचे आहेत। लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, अर्ज शुल्क धनादेशाद्वारे भरायचा आहे। तर धनादेशासाठी तुम्हाला काय करायचं बघा, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 रुपयाचा धनादेश काढायचा आहे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता 500 रुपयाचा धनादेश तुम्हाला इथे जोडावा लागणार आहे। हा धनादेश तुम्हाला पुढील नावाने काढायचा आहे बघा, काय आहे, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट इथे काढून घ्यायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला इथे जाहिरात पाहण्यासाठी भेटणार आहे। ठाणे महानगरपालिकेअंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यासोबत तुम्हाला नोटिफिकेशन PDF, ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेले आहे, तर तिथून तुम्ही सर्व गोष्टी डाउनलोड करून पाहू शकता। तर सर्व विद्यार्थी मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचं आहे, इथे दररोजचे जॉब अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत जातील। शेवटी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओवर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, तुमची कॉमेंट असेल काही तर ते पण करायला विसरू नका। शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेलला ऑलवरती प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या रेग्युलर जॉबचे अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल। तर धन्यवाद मित्रांनो, चला भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।